भाईगिरी करायचे सख्खे भाऊ, पोलिसांनी असा शिकवला धडा. भर चौकात छत्रपती संभाजीनगरची घटना. पोलिसात तक्रार दिल्याने भर चौकात चाकू फिरवत 3 टवाळखोर भावांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण हे कृत्य त्यांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी तातडीने दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांनी जिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तिथेच त्यांची धिंड काढली. पोलिसांच्या थेट कारवाईमुळे नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलंय. छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर परिसरात तिघे भाऊ राहतात. अजय जितेंद्र कांडे, वीर उर्फ लिंबराज जितेंद्र कांडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर जय जितेंद्र कांडे हा अद्याप फरार आहे. रुपेश शंकरराव पेरकर, वय वर्ष 32, राहणार अरिहंतनगर जैन मंदिराजवळ जवाहरनगर परिसर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. बुधवार दिनांक 24 जून रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास रुपेश पेरकर कामानिमित्त महिपत पाटील मामा चौकात उभे होते. तेव्हा अजय, वीर आणि जय हे तिघे भाऊ आरडाओरडा करत त्या ठिकाणी आले. तेव्हा अजयच्या उजव्या हातात चाकू होता आणि तोच चाकू फिरवत होता. तेव्हा पवनच्या सासऱ्याने आमच्या विरोधात तक्रार कशी केलीस, पवन गवळी कुठे आहे, दोघांनाही पाहतो असे म्हणत त्यांनी रुपेशला शिवीगाळ सुरू केली. पवन गवळीला बोलावून घे, त्याला जिवंत सोडणार नाही असं म्हणत त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे तिथे गर्दी जमली. परिसरात दहशत निर्माण करून तिघे भाऊ निघून गेले. त्यानंतर रुपेश पेरकर यांनी जवाहरनगर पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अजय, वीर आणि जय या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे हे करत आहेत. दरम्यान अजय आणि वीर विरोधात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिलेली आहे. यावेळी कुंभार यांच्यासह पोलीस अंमलदार मारुती गोरे, अंमलदार वानखेडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.